कोट्यावधी दैवतांची अब्जावधी मंदिरं आहेत, पण ज्यांचं एकही मंदिर नसताना जे अब्जावधींच्या हृदयावर अधिराज्य करतात त्यांना छत्रपती असं म्हणतात. नमस्कार, माझं नाव संस्कृती संतोष भुजबळ आणि मी पुणे इथल्या बृहण महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स इथे शिकत आहे. मी आज तुम्हाला माझं जन्मस्थान व महाराष्ट्रातला पहिला पर्यटन तालुका म्हणजे जुन्नर याबद्दल अधिक माहिती देणार आहे. जुन्नर हे हिंदवी स्वराज्य संस्थापक राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचं जन्मस्थान. छत्रपती शिवाजी महाराज यांचं जन्मस्थान म्हणून शिवनेरी प्रचलित आहेच, पण शिवनेरीवरती काही कमी प्रचलित अशा 60हून अधिक बौद्ध लेण्या आहेत आणि ह्या बौद्ध लेण्या संपूर्ण जुन्नरमध्ये पसरलेल्या आहेत. ऐतिहासिक वारसा व भौगोलिक सौंदर्य जुन्नरला अत्यंत मोठ्या प्रमाणात लाभलेला आहे. जुन्नर हा सह्याद्रीच्या पर्वतरांगांनी वेढलेला महाराष्ट्रातला जणू काय एक स्वर्गच आहे. जुन्नरचं हेच सौंदर्य हरिश्चंद्रगड, जीवधण आणि शिवनेरी अगदी सहजपणे व्यक्त करतात. महाराष्ट्रात 800हून अधिक लेण्या आहेत आणि त्या 2 ते 2.5 हजार वर्ष इतक्या जुन्या आहेत व त्यातील 250हून अधिक लेण्या ह्या एकट्या जुन्नरमध्ये आहेत. ह्या लेण्या शिवनेरी, लेणेद्री व संपूर्ण जुन्नर परिसरात पाहायला मिळतात. ह्या लेण्या रॉक कट केव्ज ऑफ महाराष्ट्र म्हणून प्रसिद्ध आहेत. नाणेघाट आपल्या सर्वांनाच माहिती असेल. नाणेघाट हा एक प्राचीन व्यापारी मार्ग आहे जो पूर्वी जुन्नर व कोकणातील काही भागांना जोडायचा. पूर्वी सोपाऱ्यावरून येणारा माल याची वाहतूक ह्याच खिंडीद्वारे संपूर्ण देशात व्हायची. माळशेज घाटाचं अगदी नाव जरी घेतलं तरी मनाला एक वेगळीच शांतता लाभते. माळशेज घाट हा जुन्नर व ठाणे जिल्ह्यामध्ये वसलेला आहे आणि आजही आपलं प्राकृतिक सौंदर्य जपून आहे. जुन्नरमध्ये मोठ्या प्रमाणात शेती केली जाते आणि याच शेतीचा पुरेपूर उपयोग कसा करायचा तर तो ॲग्रो टुरिझमद्वारे. जुन्नरमध्ये ॲग्रो टुरिझम हे अत्यंत वेगाने पसरणारं क्षेत्र आहे ज्याच्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होतो. मध्ये 12ही महिने अगदी पुरून उरेल इतकं पाणी असतं, कारण जुन्नरमध्ये मोठमोठी 5 धरणं आहेत आणि त्या 5 धरणांमध्ये सर्वात मोठं धरण म्हणजे माणिकडोह किंवा भीमाशंकर डॅम. पूर्ण जुन्नरला पाणी पुरवठा हा या 5 धरणांमुळे होतो आणि कायम जुन्नर हिरवगार असण्याचं कारणही हेच आहे. जगातली सर्वात मोठी रेडिओ दुर्बीण म्हणजे जायंट मीटर रेडिओ टेलिस्कोप हे आमच्याच जुन्नरमध्ये आहे. हा जायंट मीटर रेडिओ टेलिस्कोप 30 दुर्बिणींचा एक मोठा समूह आहे आणि तो दूरवर असलेल्या सूर्यमाला व आकाशमाला यांचा शोध लावण्यास कामी येतो. हे दर्शवतं की आम्ही फक्त इतिहासातच नाही तर सगळीकडे पुढे आहोत. जुन्नर सारखा तालुका हा जगाच्या पाठीवर फक्त एक, आणि हा शोधूनही सापडण्यासारखा नाही आहे, कारण एकीकडे आम्ही आमचा हजारो वर्ष जुना इतिहास आजही जिवंत ठेवलाय आणि दुसरीकडे आम्ही करोडो किलोमीटर दूरवर असणाऱ्या आकाशगंगा, सूर्यमाला यांचा शोध लावतोय. आम्हाला अभिमान आहे जुन्नरकर असण्याचा, पण ज्याचा अभिमान वाटतो त्या गोष्टीस जोपासण्याचे कामही आमचंच आणि त्यामुळे आम्ही आमच्या ऐतिहासिक वारशाला जपण्याचा प्रयत्न हा अखंडपणे पुढे चालवत राहू.